संडे स्पेशल खापरी पापलेट फ्राय. खापरी म्हणजे काळ्या रंगाचं असतं ते आणि त्याला चव अप्रतिम असते. आपल्या नेहमीच्या पापलेटपेक्षा हे वेगळं. नेहमीचे सिल्वर असतात आणि हे थोडंसं काळपट असतं. पण सिल्वरपेक्षा काळपट पापलेट चवीला चांगलं लागतं. त्याला खापरी पापलेट म्हणतात. मोठं होतं, मस्त पीस झाले आहेत त्याचे. मीठ लावून एक त्याला 10 मिनटं ठेवून द्यायचं आहे आणि 10 मिनटानंतर त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं. मीठ लावलं की त्याचा एक थोडासा उग्रपणा आणि थोडा काही कचरा असेल तर तो साफ होतो. त्याच्यानंतर आपण थोडं फिशचं वाटण बनवणार आहोत. एक व्हिडिओत मी दाखवलं होतं फिश फ्रायचं वाटण. तेच वाटण आहे. बेडग्या मिरच्या घेतल्यात एक 7-8. त्याच्यात 1-2 लवंगी मिरची तिखटासाठी घेतल्यात. बेडगी मिरचीची चव अप्रतिम, रंग पण चांगला असतो. तिखटपणा थोडा कमी असतो, तर तुम्हाला तिखट कसं हवं त्याप्रमाणे एक लवंगी मिरची त्याच्यात टाका. मीठ चवीनुसार, त्रिफळं 10-12, कढीपत्ता, लसूण 2 कांदे आणि लिंबा एवढा चिंच आणि हे सगळं मिक्सरला गरगरीत वाटून घ्यायचं आहे मऊ. आणि ते पापलेटला स्वच्छ धुवून मॅरिनेट करून अर्धा तास ठेवून द्यायचे आहेत पापलेट. आता हे मिक्सरला वाटताना ना त्याच्यात पाणी नाही घालायचं आहे. थोडंसं कोकोनट ऑइल घाला, म्हणजे ते वाटायला मदत होईल. आणि कोकोनट ऑइलने फ्राय करताना तो मसाला छान असा फ्राय करता येतो. पाणी घातलं की मग तो मसाला फिशला थोडासा चिटकायला, म्हणजे फिशला कोटिंगला थोडासा त्रास होतो. हळद अर्धा चमचा आणि कोकोनट ऑइल घातलं आहे आणि ते मिक्सर बंद चालू परत एकत्र करून असं छान वाटून घेतलं आहे. खूप मऊ पण नाही, पण थोडंसं छान असं पेस्ट झाली पाहिजे मॅरिनेट करण्यासाठी. एवढं बारीक तुम्हाला वाटून घ्यायचं आहे. आपलं वाटण बघा तयार आहे आणि ते आपण फिशला लावून एक अर्धा तास फिश ठेवून देणार आहे. आणि त्याच्यानंतर नॉर्मल रव्यामध्ये मीठ मसाला घालून कोकोनट ऑइलमध्येच फ्राय करणार आहे. मसाला छान असा लपटून घ्यायचा, मस्त सगळीकडे लावायचा. थोडासा जाडसर ठेवला आहे, मग तो खाताना दाताखाली आला ना की चव छान लागते. सगळा मसाला लावून घेऊया मस्त फिशला. आणि अशा मसाल्यात मच्छी केली ना, मग ती कोणती फ्राय करा, हा मसाला महिनाभर फ्रीजमध्ये टिकतो. त्यानंतर चवीला अप्रतिम लागते. कोणतीही मच्छीला हा मसाला तुम्ही फ्रायसाठी वापरू शकता. आपण आता 2 तुकड्या बघतो, बाकीच्या मी नंतर फ्राय करणार आहोत. आता फक्त मला एकटीला नुसत्या खायच्या आहेत म्हणून 2 तुकड्या फ्राय करून घेते. रव्यामध्ये कोट करायचे आहेत. मीडियम टू हाय गॅसवरती दोन्ही बाजूने खरपूस लाल रंग कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. आणि आस्वाद घ्या. खापरी तवा फ्राय म्हणू शकता किंवा तळलेलं खापरी पापलेट. मस्त मोठं पापलेट होतं, तुकड्या पण मोठ्या पडल्या. स्टार्टर म्हणून हिरव्या चटणीबरोबर तुम्ही नुसतं खाऊ शकता, भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा राईसबरोबर. आस्वाद घ्या. खापरी पापलेट फ्राय.